टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि आपल्या सगळ्यांचे लाडके रतन टाटा यांचं निधन झालंय। ते एक चांगला माणूस तर होतेच, त्याबरोबर ते उत्कृष्ट व्यावसायिक देखील होते। ते एक चांगले उद्योजक होते। या उद्योजकाकडून आपण काय धडा घेऊ शकतो आणि त्याचा आपल्या व्यवसायात कसा उपयोग करू शकतो ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रतन टाटा यांनी खूप मोठ्या प्रमाणावर डायव्हर्सिफिकेशन केलं। वॉरन बफे यांचं एक कोट आहे की एका स्रोतातून किंवा एका व्यवसायातून 10 रुपये मिळण्यापेक्षा 10 वेगवेगळ्या ठिकाणाहून 1-1 रुपये मिळालेला कधीही चांगला। आणि ह्याचं महत्त्व आपल्यासारखे आता सध्याच्या काळात आपण नोकरी व्यवसाय करतो हे आपल्याला चांगलंच कळलं आहे। कारण का कधी कुठलं उत्पन्न बंद होईल, कधी नोकरी जाईल, कधी व्यवसायात अडचण येईल ते सांगता येत नाही। टाटा ग्रुपचा जर आपण विचार केला तर त्यांचे जे व्यवसाय आहेत, असंख्य व्यवसाय आहेत, म्हणजे अगदी चहा कॉफीपासून ते सॉफ्टवेअरपर्यंत आणि मिठापासून ते जॅग्वार आणि लँड रोवरपर्यंत, म्हणजे विचार करा की कुठल्याही दोन प्रोडक्टचा एकमेकांशी तसं पाहिलं तर काही संबंध नाही, पण तरी त्यांनी डायव्हर्सिफाय केलं आहे कारण रतन टाटा यांच्याकडे दूरदृष्टी होती। एका व्यवसायावर जर आपण फक्त ते जर टाटा स्टील, टाटा मोटर्स ह्याच्यावरच जर राहिले असते तर ते आउटडेटेड झाले असते, पण टाटा ग्रुप हा कायम आघाडीवर आहे आणि कायम आघाडीवर राहील। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे डायव्हर्सिफिकेशन। तर आपण व्यवसाय करत असू तर आपलाही जो मेन व्यवसाय आहे त्याच्याबरोबर आपल्याला 2-3 वेगवेगळे साईड बिझनेस आपल्याला बिल्ड करावे लागतील। जर आपण नोकरी करत असू तर साईड बिझनेस नाही करता आला तर कमीत कमी आपण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करून पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकतो, जेणेकरून उद्या जर काही नोकरी आणि व्यवसायात अडचण आली तरी आपल्याला परत पायावर उभं राहायला संधी मिळेल आणि आपण त्यातून सही सलामत बाहेर पडू शकू। हा रतन टाटा यांच्याकडून शिकण्यासारखा पहिला धडा। दुसरा धडा, आजकालच्या काळात काय होतं की आपल्याकडं माहिती इतकी आहे आणि आपण फक्त विचार आणि ॲनालिसिस करत बसतो आणि कुठंतरी निर्णयच घेत नाही। तर बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं होतं की करायचं आहे, पण तो दिवस कधी येत नाही आणि अनेक वर्ष निघून जातात। आणि सध्याचं मार्केट असं आहे की आपण जर विचारच करत राहिलो तर मागचे लोक पुढे येऊन निघून जातील आणि आपण आहे तिथंच राहू। तर रतन टाटा यांचं एक स्वप्न असणारं किंवा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे नॅनोचा प्रकल्प। तर त्यांचा विचार चांगला होता की सर्वसामान्य भारतीयाला कार मिळावी, त्यांनी 4 चाकी गाडीत फिरावं, हा त्यांचा प्रामाणिक हेतू होता। पण कुठेतरी ते जे एक हे होतं की म्हणजे मार्केट प्लेसमेंट अशी होती की कार ही लोकांचं ॲस्पिरेशन आहे, ते एक स्वप्न आहे, तर ती गाडी स्वस्त असावी असं कोणाला वाटत नाही, त्यामुळे ती नॅनो त्या प्रमाणात विकली गेली नाही। त्यांना तो प्रकल्प बंद करावा लागला, नॅनो मार्केटमधून विड्रॉ करावी लागली। पण यातून आपण एक धडा घेऊ शकतो की जरी आपण काही निर्णय घेतले, समजा 10 निर्णय आपण घेतले तर त्यातले 1-2 निर्णय हे चुकणारच आहेत। मग ते निर्णय चुकतील, लोक काय म्हणतील किंवा आपल्याला लॉस होईल म्हणून आपण निर्णयच न घेणं हे बरोबर नाही आहे। त्यामुळं तुम्ही निर्णय घ्या, काही निर्णय बरोबर येतील, जे निर्णय बरोबर येतील त्याच्यात आपल्याला अनलिमिटेड प्रॉफिट मिळेल। इवन शेअर मार्केटमध्ये जे लॉंग टर्म गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी हा नियम रतन टाटांकडून शिकण्यासारखा हा दुसरा धडा। निर्णय घ्या, निर्णय घेतल्यानंतर कितीही ॲनालिसिस केलं तरी काही निर्णय हे चुकणारच आहेत, चुकू द्या, काही हरकत नाही, जे बरोबर येतील त्यातून आपल्याला भरपूर पैसे मिळतील। तिसरा धडा, टाटा ग्रुप अनेक व्यवसायामध्ये आहे पण त्यांनी कायम कस्टमरचा विचार केला आहे। कस्टमर हा त्यांचा केंद्रबिंदू आहे आणि त्याला व्हॅल्यू फॉर मनी, म्हणजे तो जो पैसा देतोय त्यांनी कष्टाने कमवलेला पैसा आहे, रुपये जोडून तो काहीतरी त्यांच्याकडनं गाडी घेतोय, कपडे घेतोय किंवा काही वस्तू घेतोय, तर त्याला कुठंतरी आपण आपल्या बिझनेसचा केंद्रबिंदू ठेवला पाहिजे आणि त्याला जास्तीत जास्त व्हॅल्यू फॉर मनी कशी देता येईल याचा टाटांनी नेहमी प्रयत्न केला, म्हणून आज टाटा ग्रुप हा सगळ्यात आघाडीवर आहे आणि टाटा ग्रुपबद्दल सहसा कोणी निगेटिव्ह काही बोलत नाही। तर यातून आपण धडा असा घेऊ शकतो, म्हणजे उदाहरणार्थ टाटा ग्रुपचं जे ट्रेंट लिमिटेड ही कंपनी आहे, तर वेस्ट साईड हा त्यांचा चांगला ब्रँड आहे। तर जर तुम्ही वेस्ट साईडमध्ये गेला असाल किंवा त्यांचे जर कपडे मी स्वतः वापरलेत तर म्हणजे 2018-19 साली घेतलेले शर्ट्स मी अजूनही वापरतोय आणि त्याचं काहीही झालं नाही, म्हणजे ना त्याचं बटन तुटलं आहे, ना त्याचा कलर गेला आहे, ना त्याला काही तो शर्ट फाटला आहे किंवा काय झालं आहे। म्हणजे 900-1000 रुपयात जे मार्केटमध्ये शर्ट मिळतात, जे 2 वर्ष टिकतात, त्याच किमतीला
टाटांची ही कंपनी शर्ट विकते आणि ते 2 वर्षाच्या ऐवजी 5-6 वर्षही टिकतात. ह्याला म्हणतात व्हॅल्यू फॉर मनी. तर अशाच प्रकारची व्हॅल्यू आपल्याला आपल्या ग्राहकांनाही द्यावी लागेल. ग्राहकांचा विचार करावा लागेल सुरुवातीला, मग ग्राहक ऑटोमॅटिकली आपला विचार करतील आणि आपल्याला पैसे तर मिळतीलच. त्याचबरोबर एखादं प्रोडक्ट आपल्याकडे आहे, उदाहरणार्थ वेस्ट साईड आहे, तर 1000, 1200, 1500 रुपयापर्यंत जे लोक अफोर्ड करू शकतात त्यांच्यासाठी वेस्ट साईड आहे. अफोर्ड करू शकतात म्हणण्यापेक्षा समजा आपल्याला आता ऑफिस वेअरसाठी कपडे घ्यायचे तर 1000-1500 रुपयाचे शर्ट आपण घेऊ शकतो. पण एखाद्याला समजा जेनझी आहे, म्हणजे एखादा यंग कोणीतरी मुलगा आहे ज्याला तेच कपडे सारखं घालायला आवडत नाही, मग तो म्हणतो की 1000-1500 रुपये मी एका शर्ट आणि टी शर्टसाठी कशाला घालू, त्याच्याऐवजी मी 300-400 रुपयात काहीतरी बाहेरून घेतो. तर त्यातही त्यांनी काय केलं, मग झुडिओसारखा ब्रँड आणला. म्हणजे याचा अर्थ काय की कस्टमरच्या मनात काय आहे ते ओळखून लगेच त्याच्यावर कारवाई करायची आणि कस्टमरसाठी एक व्हॅल्यू प्रपोजिशन लगेच मार्केटमध्ये घेऊन यायचं. तर झुडिओ आपण बघतोय कशा प्रकारचा प्रतिसाद आहे. म्हणजे टाटांचं कुठल्याही तुम्ही वस्तू घ्या, कुठलाही ब्रँड घ्या, सगळे तितक्याच जोरात चालतात. तर त्याचं बेसिक कारण आहे की व्हॅल्यू फॉर मनी आणि कस्टमर सेंट्रिक अप्रोच. तर हा तिसरा धडा आपण रतन टाटांकडून शिकू शकतो. तर या 3 गोष्टी जर आपण आपल्या व्यवसायात आणि आपल्या आयुष्यात जर अंमलात आणल्या तर नक्कीच अनेक मोठे उद्योजक आपल्या भारतातून तयार होतील आणि उद्योजक जर तयार झाले तरच भारत हा महासत्ता होऊ शकतो. आणि हीच रतन टाटा यांना खरी श्रद्धांजली असेल. धन्यवाद.